सर्व मान्यवरांना मी राजमुद्रा न्यूज चॅनलतर्फे नमस्कार करतो। तर आपण ज्येष्ठ विचारवंत आहात, न्यायाधीश आहात, रिटायर्ड न्यायाधीश आहात, वकील आहात, कायदेतज्ञ आहात किंवा सामाजिक विचारवंत आहात, अशा सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय जोमाने गाजत आहे। तर मराठा आरक्षणाच्या सर्व बाजू ह्या क्लिअर होणं गरजेचं आहे। बऱ्याच जनसामान्यामध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत, त्यामुळे काय होतं की इतर समाज ट्रोल होताना दिसत आहे किंवा आरक्षण कसं मिळावं, आरक्षण मिळण्याचे मार्ग कोणते आहेत, आरक्षण नेमका त्याचा घात कोण केला आहे, अशा अनेक प्रश्नांना आपल्याला वाचा फोडण्याची गरज आहे। तर एक 8 ते 10 लेखांमधून आम्ही याला कव्हर करण्याचं ठरवलं आहे। तर जे मान्यवर आहेत, विचारवंत आहेत, इतिहासाचे संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत, कायदे पंडित आहेत, अशा सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपल्याकडून आम्हाला काय विशिष्ट लेखांची गरज आहे आणि ते लेख आम्ही आपल्या नावाने येणाऱ्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध करणार आहोत। राजमुद्राचं हे दिवाळी अंकाचं सलग 5वं वर्ष आहे। मागील 5 वर्षापासून आपण हे परिवर्तन नावाचा दिवाळी अंक छापत असतो आणि त्याच्यामध्ये मान्यवरांचे, दिग्गजांचे लेख येत असतात आणि आपल्याला जो मी विषय देणार आहे ते विषय खालीलप्रमाणे असतील। या खालील 7 ते 8 विषयामध्ये किंवा यामध्ये एखादा विषय तज्ज्ञ व्यक्ती ॲड करू शकतो, असे आपल्याला 7 ते 8 विषय आम्ही देणार आहोत। त्या विषयावर आपल्याला लेख द्यायचा आहे आणि तो लेख आपला दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध होणार आहे। आपल्याला 15 नोव्हेंबरच्या आत हा दिवाळी अंक प्रसिद्ध करायचा आहे। तर पहिला विषय असा आहे की आरक्षण भारतातच का, किंवा आरक्षण म्हणजे काय, किंवा भारतात आरक्षण देण्याची वेळच का बरं आली, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। कारण की आरक्षणाला विरोध करणारे खूप आहेत। आता आरक्षण का बरं देण्यात आलं, किंवा आरक्षण देण्याची वेळ का आली, जाती व्यवस्था आधी भारतात आली का, जाती व्यवस्था नसती तर आरक्षण का बरं आलं असतं, त्यामुळे जात आधी आली आणि त्यामुळे आधी आरक्षण आलं। त्यामुळे आरक्षण येण्यामागचं जे खरं कारण आहे, संविधानिक कारण आहे, ते आपल्याला या लेखातून लिहिता येईल। दुसरा विषय आहे मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे की नाही। मग याचे संदर्भ देताना मी लेखकाला विनंती करतो की मराठा जातीचा उगम कसा झाला, मराठी जाती सुरुवातीला आयडेंटिफाईड कशी झाली, त्यानंतर त्याचे शासकीय, सांस्कृतिक, राजकीय, पौराणिक जर काही ऐतिहासिक दाखले असतील ते आपण त्या लेखामध्ये लिहून द्यावे, किंवा तुकाराम महाराजांनी जे संदर्भ दिलेत किंवा त्यांचे 2 अभंग त्याच्यावर आलेले आहेत, त्यानंतर शिवराज्याभिषेकाला झालेला विरोध असेल, किंवा शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण असेल, महात्मा फुलेंनी देखील 1-2 पोवाड्यामध्ये मराठा समाज हा कुणबी आहे याचा उल्लेख केलेला आहे। याशिवाय लोकमान्य टिळकांनी पण मराठा क्षत्रियत्व मागत आहेत आणि मराठी आता माजले आहेत असं म्हणलेलं आहे। त्यानंतर खोलेबाईचं जे प्रकरण आपण मागे 5-6 वर्षाखाली पाहिलं की खोलेबाई एका मराठा महिलेला म्हणते की हिने माझं घर वाटवलं आणि मग ती घराचं शुद्धीकरण करते, ती घरामध्ये सत्यनारायण घालते, अक्षरशः त्या यादवबाईच्या विरोधात ती पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करते आणि त्यावेळेस हे प्रकरण उघडकीस येतो की मराठ्यांना आजही शूद्र समजलं जातं। तर इथपासून जो संदर्भ आहेत हे त्या लेखकांनी दुसऱ्या विषयामध्ये आपल्याला द्यायचे आहेत। तिसरं आहे की मराठी शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत की नाही। मग अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज विखुरलेला आहे आणि त्या गावामध्ये किती लोक शिकलेले आहेत, तुम्हाला गावामध्ये सरपंच दिसतील, जिल्हा परिषद सदस्य दिसतील किंवा डॉक्टर पण दिसतील, परंतु क्लास 1 क्लास 2 अधिकारी किती दिसतात, किंवा तुम्हाला पोलीस इन्स्पेक्टर किंवा PSI किती दिसतात। याचा अर्थ मग किती मराठी 7वी पर्यंत शिकलेले आहेत, किंवा एखाद्याच्या घरामध्ये आजी आजोबा अडाणी होते का, ते धोत्रामध्ये राहायचे का, हो राहायचे, शेती करायचे का, हो करायचे। याचा अर्थ हा समाज शैक्षणिकदृष्ट्या किती टक्के शिकलेला आहे, किती मागास आहे, हे आपल्याला या तिसऱ्या लेखातून अपेक्षित आहे। त्यानंतर चौथा जो विषय आहे घटनेतील कलम 340 आणि आतापर्यंत येऊन गेलेले आयोग, मग काका कालेलकर आयोग असेल, राणे समितीचा आयोग असेल, किंवा असे काही विषय आहेत की ज्यांनी अनुकूलता दाखवली मराठा आरक्षणात देण्यासाठी, तर वेगवेगळ्या आयोगाची मांडणी करणारा एखादा आम्हाला इतिहास संशोधकांकडून हा लेख अपेक्षित आहे। 5वा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रातील कुणबी आणि मराठी एकच की वेगळे, हा लेख आहे। मग याच्यामध्ये आपल्याला पुरावे द्यायचे, जसे की आपल्याला पैनगंगा नदी आहे, त्या नदीच्या पलीकडे राहणारे मराठी कुणबी आहेत आणि नदीच्या अलीकडे राहणारे मराठी मात्र ओपनमध्ये येतात, किंवा मग अहमदनगर जिल्ह्यातील काही पट्ट्यांमध्ये कुणबी दिसतात आणि विदर्भामध्ये, खानदेशामध्ये पण आपल्याला कुणबी दिसतात, आणि तेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला कुणबी दिसत नाही, ओपन दिसतं। तर या संदर्भाने जर एखादा लेखक मांडणी करणार असेल तर त्यांना आम्ही विनंती करतो की आम्हाला या पद्धतीची मांडणी अपेक्षित आहे। पुढचा आहे 6वा महत्त्वाचा मुद्दा की OBCचे मराठा आरक्षणाला जे आक्षेप आहेत त्यांना मराठ्यांनी द्यायचे आहेत उत्तरं, त्या
आक्षेप आला आणि आपल्या मराठा समाजाची भूमिका आपल्याला त्यातून विशद करायची आहे. मग त्यामध्ये अपेक्षित आहे की बाबा 340 जे कलम आहे ते कोणाचीही मक्तेदारी नाही आहे. 340 कलम हे राष्ट्रपतींनी संविधानाने दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की बाबा हे 340 कलम कधीही कोणत्याही जातीला मागासवर्गीय ठरू शकतं. तसा त्याचा अहवाल देऊन त्या जातीला कधीही 10 वर्षासाठी आपण त्याला ओबीसीमध्ये घेऊ शकतो. त्यामुळे ही मांडणी या लेखामधून अपेक्षित आहे. पुढचा आहे की बाबा अतिशय महत्त्वाचा लेख आहे की मराठा आरक्षणासाठी मागील 50 वर्षामध्ये कोणकोणत्या संघटनांनी आंदोलनं केली किंवा मराठा आरक्षणाची बाजू मांडून धरली. मग त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अण्णासाहेब पाटील दिसतील, त्यांनी मराठा महासंघ चालू केला. नंतर मराठा सेवा संघाची मागील 30-35 वर्षापासून लढाई मराठा आरक्षणाच्या संदर्भात मांडणी आहे. छावाचे आपल्याला दिसतील, जावळे दिसतील, त्यांचं पण चांगली मांडणी मराठा आरक्षणासाठी होती. नंतर विनायक मेटे पण आपल्याला माहीत आहेत. त्यानंतर आपल्या शालिनीताई पाटील देखील आपल्याला माहीत आहेत. त्यानंतर शेवटचं जे आता आंदोलन हाती घेतलं आहे ते मनोज पाटील जरांगेंनी. तर आपल्याला सुरुवातीपासून आजपर्यंत जी आंदोलनं झाली, कोणत्या कोणत्या काळात झाली, कोणत्या दशकामध्ये झाली, ही मांडणी या लेखामधून आम्हाला अपेक्षित आहे. त्यानंतर शेवटच्या मांडणीमध्ये श्रीमंत मराठा विरुद्ध गरजवंत मराठा हा जो लढा जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे, त्या लढ्यामध्ये पण आपल्याला श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा ही पण लढाई दाखवता येऊ शकते. पुढचा आणि 8वा महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षण आणि शाहू महाराज, मराठा आरक्षण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठा आरक्षण आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख, मराठा आरक्षण आणि मराठ्यांबद्दल असलेली ज्योतिराव फुले यांची भूमिका, महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका, या पद्धतीने आपल्याला देता येईल. त्यानंतर शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मराठ्यांना देखील आरक्षण दिलं होतं. त्याशिवाय त्यांनी सेनवी असेल, कायस्थ असेल किंवा मग पारसी असेल, या 3च जातीला आरक्षण नाकारलं होतं. मात्र बाकी सगळ्या लोकांना त्यांनी आरक्षण दिलं होतं आणि पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला होता. असे संदर्भ आपल्याला या 8व्या लेखामधून अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षण राजकीयदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या कुठं अडकले आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या कुठे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा पराभव होतो आणि का बरं मराठा आरक्षणाला वेळोवेळी स्टे येतो. 2 वेळा आरक्षण मिळालं, दोन्ही वेळा कोर्टाने त्याला मान्यता दिली नाही. तर त्याचे कारणे काय आहेत, कशा पद्धतीनं अहवाल आलेला आहे, हे आपल्याला त्या लेखामधून मांडायचं आहे. त्यानंतर मराठा आरक्षणामध्ये राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता आहे का, आणि असेल तर ती कशी आहे, असाही लेख आपण आम्हाला पाठवू शकतात. त्यानंतर मराठा समुदायाच्या उन्नतीसाठी किंवा या जातीच्या मागासलेपणा कमी करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल, हा लेख देखील आम्हाला अपेक्षित आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाबा मराठा आरक्षण शेवटचा जो लेख आहे तो मराठा आरक्षण ॲक्च्युली कसे देता येईल. मग ते सुप्रीम कोर्ट देईल का, मागासवर्ग आयोग देईल का, केंद्र शासनाने जे 102वी घटना दुरुस्ती केली आणि 2018ला राज्यांनी आरक्षण देण्याचा कायदा काढून घेतला, त्यामुळे आज राज्य शासनाचे हात बांधलेले आहेत. राज्य शासन आरक्षण देऊ शकत नाही का, तर 50% वरचं आरक्षण राज्य शासन देऊ शकत नाही. मग आता आपल्याला अपेक्षित काय आहे की जर हा कायदा केंद्र शासनानं वापस घेतला तर आपल्या इथले मुख्यमंत्री 5 मिनिटामध्ये ठराव पास करून आरक्षण देऊ शकतात. मग केंद्र शासन हा कायदा वापस का घेत नाही, म्हणजे हा कायदा जर वापस घेतला तर आरक्षण देता येते हे स्पष्ट आहे. दुसरा एक मार्ग आहे आरक्षण देण्याचा की कुणबी जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये एक जात वाढवणे, ती म्हणजे मराठा. मग ही एक जात वाढवण्यासाठी जे इम्पेरिकल डाटा आहे, जे काय माहिती आहे, ती मागासवर्ग आयोगाला दिल्लीला देणं हे राज्य शासनाचं काम आहे. ती माहिती जर प्रॉपर दिली तर मागासवर्ग आयोग या जातीची शिफारस केंद्राकडे करू शकतो आणि केंद्राकडून जर परवानगी मिळाली तर राष्ट्रपतीच्या सहीने मराठा आरक्षण आरामात मिळू शकतं. या पद्धतीनं शेवटची मांडणी आम्हाला अपेक्षित आहे की बाबा मराठा आरक्षण मिळण्याचे मार्ग कोणते किंवा कोणत्या मार्गाने मराठा आरक्षण मिळेल आणि टिकेल. तर हे महत्त्वाचे मी 10 पॉईंट सांगितले. लेखकांना, दिग्गजांना, माजी न्यायमूर्तींना, माजी किंवा आताचे वकील साहेबांना, जे कोणी अभ्यासकर्ते आहेत, त्या सगळ्यांना मी विनंती करतो की या सर्व 10 विषयांवर आपल्याकडून आम्हाला लेख अपेक्षित आहेत. आपण पुढील आठवड्याभरामध्ये राजमुद्राच्या संपादकाकडे मेलद्वारा, व्हॉट्सअपद्वारा किंवा पोस्टाद्वारा आपण हे लेख आम्हाला पाठवू शकतात. या लेखाचा आम्ही छाननी करून
एडिटिंग करून ड्राफ्ट करून नंतर छापून काढणार आहोत आणि हे जे आपल्याला दिवाळी अंक आहे तो या दिवाळीमध्ये प्रकाशित करायचा आहे. हे लेख घेण्याचं किंवा मग हे प्रकाशित करण्याचं उद्दिष्ट हे आहे की अतिशय वेगळ्या पद्धतीनं ग्राउंड फ्लोअरला अतिशय वेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरलेले आहेत. ते गैरसमज आपल्याला दूर करायचे. तर विचारवंतांना आमची आव्हान आहे की आपण लवकरात लवकर या लेखांसंबंधात लिखाण चालू करावं आणि आपल्या अतिशय चांगल्या मांडणीनं प्रशासनाच्या या अंधकारमय विषयावर आपण प्रकाशमय पडदा टाकावा आणि जेणेकरून याच्यामुळे लोकांचं जागृती होईल आणि लोकांना मराठा आरक्षण हे ॲक्च्युअल काय या 10 लेखांमधून आपल्याला कव्हर करता येईल. इथेच थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.